डिव्हाइसेस आणि त्याचं आपण प्रोग्रामिंग करून त्याचं सॉफ्टवेअर बनलेलं आहे. आता याला कसं प्रिंटर अटॅच नाही आहे, त्याच्यामुळे याच्यावरती आपण डायरेक्ट अँड्रॉइड टेक्नॉलॉजी असल्यामुळे व्हॉट्सअप बेस्ड आहे. त्याच्यावरचा जो काही इन्स्टंट रिपोर्ट भेटतो आता हे जे डिव्हाइसेस आहेत त्या डिव्हाइसेसला जे सगळे स्ट्रीप बेस आहे. जे काही तुम्ही ब्लड घ्याल ते प्रिक करून फक्त सॅम्पल तुम्हाला ते इनपुट द्यायचं, त्याचा आउटपुट जनरेट होतो आणि इन्स्टंट आपण जे आहे ते अँड्रॉइड टेक्नॉलॉजी व्हॉट्सअपला इथूनच रिपोर्ट आपण शेअर करू शकतो. जे गाडी आहे ईव्ही मध्ये प्रिंट पण भेटते आणि त्याच्यावर आपण PDF शेअर आपण व्हॉट्सअपला पण करू शकतो. असं दोन्ही आहे. त्याच्यामध्ये सुटकेसमध्ये फक्त आपण प्रिंटर अटॅच नाही देत, फक्त व्हॉट्सअपवरती आपण जे काय आहे ते रिपोर्ट शेअर करू शकतो. प्रिंटरची वेगळी बॅग ठेवू शकत नाही. ह्याला अटॅच करू शकतो सर. फक्त काय की वेटच्या हिशोबाने, जसं की एरियाच्या हिशोबाने, समजा कुठे घेऊन जायचं त्या हिशोबाने आपण प्रिंटर नाही, त्याला थर्मल प्रिंटर वगैरे पण आपण अटॅच करू शकतो. ज्याचं वेट कमी असेल वगैरे तेही आपण काही अटॅच करू शकतो. वेट काय नाही, 8 ते 10 किलो आहे सर. त्याला पाठीमागे बॅटरी बॅकअप वगैरे इथे दिलेला आहे. हे सगळं इक्विपमेंट ठेवण्यासाठी याच्या पाठीमागे आहे, ह्याच्या पाठीमागे आहे. हे वेट स्केल आहे. असे जे वेगवेगळे जे आहेत ते अशा प्रकारचे स्ट्रीप्स असतात. आता हे जे आहे सगळे हिमोग्लोबिनची स्ट्रीप आहे. आता याच्यामध्ये बेसिकली फक्त इथं इनपुट द्यावं लागतं. आपण वेन ब्लड नाही घेत, प्रिक करतो. प्रिक केल्यानंतर जे काही 1-2 थेंब असतील ते आपल्याला याच्यावर द्यायचं. तो डिव्हाइस कनेक्टेड असतो, त्याचा इनपुट जनरेट होतो. इन्स्टंट रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये. रिपोर्टसाठी वगैरे कोणत्याही प्रकारची वेट करण्याची वगैरे गरज नाही. माझे अत्यंत जीवलग आणि खूप जुने मित्र, म्हणजे ज्यावेळेस मी कॉलेज संपून सातारला आलो तेव्हापासूनची आमची मैत्री. सुशील दादा मोरकर यांनी त्यांच्या रक्षक प्रतिष्ठानमार्फत अनेक उपक्रम राबवले. पण हा उपक्रम एक अत्यंत आगळा वेगळा उपक्रम याच्याकरता आहे की अनेक वेळेस भौगोलिक अडचण असती, तिथपर्यंत म्हणजे हॉस्पिटलपर्यंत पोचता येत नाही आणि त्याकरता अत्यंत विचारपूर्वक त्यांनी ही हेल्थ केअर गाडी तयार केलेली आहे. त्याच्या माध्यमातून अत्यंत दुर्लक्षित दुर्गम भाग खास करून यांच्या सेवेकरता, जेणेकरून त्यांना त्या ठिकाणी संपूर्ण त्यांची शरीराची काय परिस्थिती आहे ही त्यांना समजली गेली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून त्यांना मोठ्या प्रमाणावरती म्हणजे औषध उपचार करता येईल. बऱ्याच वेळेस केवळ फक्त असे जे लोक असतात जे डोंगरी परिसरात, जे अत्यंत म्हणजे दुर्गम परिसरात राहतात, त्यांना हॉस्पिटलपर्यंत पोचता येत नाही. खास करून यांच्याकरता याचा उपयोग होणार आहे. असं म्हणत नाही की इतरांकरता होणार नाही, पण जे शहरी भागात राहतात ते हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतात, पण ही जी लोक आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत पोचणं आणि त्यांचं संपूर्ण हेल्थची म्हणजे त्यांच्या आरोग्याची परिस्थिती काय ही त्यांना समजून सांगणं हे रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून होणार आहे. म्हणजे मला वाटतंय की अशा प्रकारचा हा जो उपक्रम आहे, मला नाही वाटत, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी सांगतो, असा दुसरा कोणी अजून राबवला असेल, कदाचित असेल सुद्धा, पण माझ्या तर वाचण्यात किंवा माझ्या बघण्यात तर नाही आलं. आणि त्यामुळं अत्यंत आता जरी त्यांनी सुशील दादांनी आता जरी भरारी मारली असेल स्वकर्तृत्वावरती, पण तो सुद्धा अशाच परिस्थितीतनं त्यांनी संपूर्ण म्हणजे वाटचाल करत 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 तो पुढे आलेला आहे. त्याची जाणीव त्यांनी जी ठेवली आहे त्याबद्दल त्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आणि हा जो विचार आहे की जे लोक हॉस्पिटलपर्यंत जाऊ शकत नाही किंवा आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना किंवा तिथं भौगोलिकदृष्ट्या जाऊ शकत नाही,
त्यांच्यापर्यंत पोचून त्यांच्या संपूर्ण हेल्थचं, आरोग्याचं, त्यांना संपूर्ण पॅरामीटर्स समजून सांगणं, हे त्यांनी त्याचं लक्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी या सगळ्यांनी त्यांनी म्हणजे स्वतःचं कर्तव्य समजलं. अत्यंत स्तुत्य असा हा उपक्रम आहे. माझं तर म्हणणं आहे की याचं ठिकठिकाणी खास करून शासनाने याचं अनुकरण करावं आणि शासनाने त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या संपूर्ण मेडिकल चेकअप्स, बऱ्याचशा चेकअपच्या असे व्हॅन्स निर्माण कराव्यात. कारण एखादा मेडिकल कॅम्प जेव्हा आपण घेतो तर सगळ्यांना त्या ठिकाणी पोचता येत नाही. आणि त्यांना पोचता जरी येत नसेल, काय लोक वयस्कर असतात, काय लोकांना माहिती मिळत नाही, आणि त्यामुळं त्यांच्यापर्यंत पोचणं हे आपण आपलं कर्तव्य समजलं पाहिजे असं माझं शासनाला आव्हान आहे. माझ्या परीने याचं संपूर्ण राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, याचं संपूर्ण तिथपर्यंत पोचण्याचं काम करणार आहे. आणि मनापासून खरं म्हणजे कौतुक मी उगीच करत नाही, पण ह्या अशा ज्या दुर्लक्षित लोकांच्याबद्दल अंतःकरणातनं जो माणूस विचार करतो त्याचं कौतुक म्हणा, त्याचं काय, त्याला म्हणजे कौतुक म्हणण्यापेक्षा त्याचं विजन किती असेल तुम्ही बघा. शिक्षण प्राप्त झालेले अनेक लोक बघितले, काहींनी मेडिकल सायन्समध्ये PhD केल्यात, हे केलं ते केलं, पण ह्या लोकांना हे का सुचलं नाही हा माझा सवाल आहे. वास्तविकरित्या याचं अनुकरण करून जे मोठे हॉस्पिटल्स आहेत आपल्या जिल्ह्यातले, महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा, ह्या लोकांनी सुद्धा याच्यातनं बोध घ्यावा. इथं म्हणेन की त्यांनी एक मिशन म्हणून त्यांनी हे राबवावं आणि शासनाच्या, केंद्र शासनाच्या माध्यमातून जे म्हणून काय या संदर्भात करता येईल ते निश्चितपणे त्याचा पाठपुरावा करेन. कारण की लोकांची सेवा देवाची सेवा, लोकांची सेवा म्हणजेच देवाची सेवा, असं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. अत्यंत स्तुत्य असा कार्यक्रम आहे. किंबहुना म्हणजे मला सुद्धा, मी म्हणजे दुसऱ्याचं बोलण्यापेक्षा मी माझं स्वतःच सांगतो, मला सुद्धा सुचलं नव्हतं, ते सुशीलला सुचलं. हे तुम्ही विचार करा, किती विचार म्हणते, माझा मित्र आहे आणि खऱ्या अर्थाने ते एवढे आशीर्वाद त्याला मिळणार आहे. आणि आशीर्वाद मिळण्याकरता ते करत नाही, पण अंतःकरणातनं लोकांची सेवा म्हणून त्यांनी संपूर्ण हे केलं आहे. खऱ्या अर्थाने मित्र असावा तर ह्या शहाण्यासारखा. महाराज साहेब, आपण पहिली टेस्ट केली, काय अनुभव होता तुमचा? अजून रिपोर्ट्स आले नाही तर काय सांगू मला, माझ्या रिपोर्ट्सबद्दल विचारू नको. नाही, चांगलं आहे ना, प्रत्येकाने करून घ्यावं असं माझं मत आहे. श्रीमंत छत्रपती वीरप्रतापसिंह राजे भोसले आमचे मार्गदर्शक यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या महाराज साहेबांनी हे व्हॅनचं, डिजिटल व्हॅनचं लोकार्पण सोहळा आता झालेला आहे. त्यात आपण सर्व उपस्थित आहात. धन्यवाद. थँक्यू. कुठं असेल गाडी? सातारा लोकसभा मतदारसंघात सगळ्या ठिकाणी गाडी करतो.